रामकृष्ण हरी माझ्यासोबत हरिभक्त परायण रामचंद्र महाराज पाटील आहेत, गुरुजी आहेत. गेली मला वाटतं आता त्यांचं वय 87 चालू आहे. नाही 86 चालू आहे. 86 2 महिन्यात पुरं होईल. हा, 27 म्हणजे जूनपासून मेपासून जून. एक 6 म्हणजे आता 86 चालू आहे. आणि मी आता त्यांच्याच गावी आलो आहे, सांगडे गावीमध्ये. सगळ्यात पहिलं मी आलो हनुमान मंदिराजवळ आलो पहिलं. तिथेच घर आहे आपलं. मग तिथं त्या काय झालं? बाजूच्या बाईने काय सांगितलं, ते मंदिरात असतील. हां बाजूच्या बाईने काय, मी घरात नाही विचारलं, बाजूच्या बाईला विचारलं. हे गाडी आली. फार सुंदर. बाजूच्या बाईला विचारलं की इथं गुरुजींचं घर कुठे, बाजूला आहे. पण ते बोले आता गुरुजी कुठे असतील, मंदिरात असतील. बोले कुठे मंदिर, बोले शंकर मंदिर. मग मी पुन्हा इथून चालत शंकर मंदिराजवळ जावलो. तिथं मी पाहिलं, कुणाची नाही बोललो, शंभूचं दर्शन घेतलं शंकराचं. आणि मग मी तिथे विचारलं, हे मंदिर पावणार आहे, प्रसन्न होणारं मंदिर आहे. पण त्याची आंघोळ कशी करायची ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला जमलं ते एक दिवस या. अरे विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा. ते अशी आंघोळ करायची असते. बोलाय काय. एक हांड्यावर पाणी आणायचं, बरं. आलं लक्षात. आणि त्या आपला तांब्याचा असणारच. त्याच्याने पहिल्यांदा त्याला धुवायचं, आंघोळ घालायची. आपल्या